धारूर आदर्श पत्रकार संघ आयोजित कार्यक्रमात पाटोदा गावचे आदर्श सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय आमदार श्री प्रकाशदादा सोळंके होते, तर नगराध्यक्ष नगर परिषद धारूर डॉक्टर स्वरूप सिंह हजारी, श्री माधव निर्मल आदींची मुख्य उपस्थिती लाभली। सदर कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता व आदर्श ग्रामपंचायत यांचा सन्मान करण्यात आला। श्री सर्वोत्तम अण्णा गावरसकर, संपादक बीड दैनिक स्वराज्य यांना किल्ले धारूर भूषण पुरस्कार, डॉक्टर चेतन आदमाने, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धारूर यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर सादिक भाई इनामदार, अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आले। आदर्श पत्रकार म्हणून दैनिक कार्यारमचे श्री शुभम खाडे, दैनिक लोकाशाचे अभिजित नखाते, दैनिक दिव्य मराठीचे संदीपान तोंडे, दैनिक लोकमतचे संतोष स्वामी यांचा सन्मान करण्यात आला। तसेच आदर्श ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायत वरकटवाडी, ग्रामपंचायत कोळपिंपरी, ग्रामपंचायत आमला, ग्रामपंचायत मोरफळी, ग्रामपंचायत दोनीमोहा आदींचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नाथा ढगे यांनी, तर प्रास्ताविक किल्ले धारूर आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील कावळे यांनी केले। आभार पत्रकार बळे यांनी मानले। बाकीच्या गोष्टी जो नसते हो काही हे नाही, आपलं मला बोलवण्याचा विषय वेगळा आहे। पत्रकार म्हणले की माझ्या डोक्यात काय वेगळं वेगळं घुमत राहतं, कारण माणूस जे समोर फोकस झालं त्याच्यावर जास्त लक्ष देतं। त्यांचे कसं राहतं, मला काल मी एका टोल नाक्यावर गाडी जाताना माझ्या लक्षात आलं, आमच्या फोर व्हीलरला माफ होतं, माफ फोर व्हीलरला टोल नाका माफ, ही बातमी पेपरला आलीच ना, बरोबर आहे का नाही? फोर व्हीलरला टोल नाका माफ, मला अजूनही कळलं नाही, मला काही माहित नाही, पण माझा अंदाज आहे माफ केलं म्हणजे ते पैसे कसे तर भरले। कोरोनाच्या संकटामध्ये खऱ्या अर्थानं धारूर शहर असेल, धारूर तालुका असेल, जे म्हणून कोरोनाग्रस्त होते त्यांना चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी दिली ते डॉक्टर चेतनजी आदमाने साहेब यांचा मी विशेष करून उल्लेख करेल की अतिशय चांगलं काम कोरोना या महासंकटाशी सामना करताना त्यांनी दिलं आणि असं म्हणलं तर वाकू ठरणार। मी भारतीय जनता पार्टीचा आहे, माझ्या पक्षामध्ये हे असे नेतृत्व आहेत ज्यांचा विवाह झालेला नव्हता, ज्यांना प्रपंच नव्हता। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं नाव या ठिकाणी घेता येईल। त्या अनुषंगाने माजी राष्ट्रपती महामहिम कलाम साहेबांचं नाव या ठिकाणी घेता येईल। आणि एवढंच नव्हे तर आत्ताचे जे हे देशाचे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्रभाई मोदी यांचं पण घेता येईल। पक्ष आणि इतर गोष्टी सोडून दिल्यानंतर एक समान धारणा असा नेहमी या ठिकाणी दिसून येतो